आता गेले, आता काय? पुढे काय होणार? कसं होणार? अजित पवार यांच्या मृत्यूनंतर नेमकं घराण्यातील काय होणार त्यांच्या पिढी? तर पवार घराण्यातील नवी पिढी अजित पवारांची जबाबदारी सांभाळेल असं शरद पवारांनी सांगितले. जय पवार, पार्थ पवार, योगेंद्र आणि रोहित पवार यांच्यापैकी ही जबाबदारी कोण सांभाळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती शहर काळजी कोण घेणार असा प्रश्न बारामतीकरांना उपस्थित पडला आहे. पवार घराण्यातील नवी पिढी अजित पवारांची जबाबदारी सांभाळेल का असं शरद पवारांनी सांगितले. परंतु जय पवार का पार्थ पवार का योगेंद्र आणि रोहित पवार यांच्यापैकी ही जबाबदारी कोण सांभाळणार याची उत्सुकता सामान्य नागरिकांना. तर बारामती शहराचा विकास आणि पवार घराणं हे समीकरण आहे सध्या. तर शरद पवार आणि मग अजित पवार हे बारामती शहराचे पालक होते. अजित पवारांनी आठवड्याचे ठराविक दिवस बारामतीसाठी राखीव ठेवले होते. मोठी गोष्ट म्हणजे बारामतीच्या प्रत्येक विकास कामाची पाहणी अजित पवार पाठीपाठी करायचे. बारामतीत कोणती विकास कामं चालू आहेत, त्याची सद्यस्थिती काय याची प्रतिक्रिया अपडेट अजित पवारांकडे असायची. बारामती शहराच्या विकासाकडे कोण पाहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंडळी, शरद पवारांनी याबाबत काहीतरी नक्कीच ठरवलं असावं. परंतु बारामतीच्या पालकत्वाची जबाबदारी नव्या पिढीकडे देण्यात येईल का असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी नव्या पिढीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नव्या पिढीतील बारामतीच्या पालकत्वाची जबाबदारी कोण याची चर्चा आता सुरू झाली. रोहित पवार, योगेंद्र पवार, पार्थ पवार, जय पवार तरुण पवार कुटुंबात सध्या करत आहेत, परंतु अनुभवी सध्या कुणीही नाही. शरद पवार हे योग्य जबाबदार तरुणाची निवड करतील असा विश्वास पवार कुटुंबावरती यांनी सांगितलं. अजितदादाच्या पश्चात बारामती शहराचं काय होणार, कसं होणार, किती नुकसान होणार, कसं काय होणार याकडे सर्वांच्या लक्षात. बारामतीकरांनाही पडला आहे प्रश्न असाच. बारामतीकरांना आपापल्या परीने याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अजितदादांतर उपमुख्यमंत्री कोण असणार याचं उत्तर बारामतीच्या पालकत्वाचं कोण घेणार, व्यक्तिमत्व कोण असणार, त्यांची जबाबदारी कोण सांभाळणार, रोहित पवाराकडे का योगेंद्र पवार का पार्थ पवार का जय पवार यांच्याकडे असेल याची शरद पवारच करतील. वेळेनुसार बारामतीचं असं नुकसान झालं आहे अजितदादा गेल्याच्या नंतर की बारामतीच नाही त्या किंवा महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. तर शरद पवार यांच्या अजितदादा यांच्या जाण्यानं एक धक्काच बसला आहे. महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं आहे की बस की आता सुधारण्याचं नाव नाही आणि काय नाही, विरोधी नेता नाही, कोणीच राहिलं नाही. तर शरद पवारच देखील वया म्हणून गळून गेले आहेत. तर मंडळी, कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचं उत्तर काय असेल, कोण सांभाळणार, योग्य कोण आहे, कोणता नेता आहे. तर त्याच्या धन्यवाद. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला देत जाऊ. आपल्याला शेअर करा नक्की. तर धन्यवाद मंडळींनो.